देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. आधी नंदापूर मग पंढरपूर. आपल्या या करवीर विधानसभाचे माजी आमदार माननीय PN साहेब यांना आम्ही नेहमीच स्मरण करत राहतो. चॅनलच्या माध्यमातून असू दे, पत्रकाच्या माध्यमातून असू दे किंवा सर्व नागरिकांच्या वतीनं सर्वांनाच स्मरण करत राहतात. आज त्यांचे चिरंजीव श्री माजी अध्यक्ष जिल्हा परिषदचे राहुल भैया हे इथं आम्हाला या दिंडीमध्ये भेटले आहेत. पाहू त्यांचं काय मनोगत येते. सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या वतीनं मी सर्व भाविकांना आषाढीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे आमचे नेते स्वर्गीय आमदार PN पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मतदारसंघामध्ये बरेच ठिकाणी विविध कार्यक्रम होत होते. त्याच पद्धतीनं ते आजही चालू आहेत. खाऊचं वाटप असेल, पाण्याच्या बाटल्यांचा वाटप असेल किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जी काय व्यवस्था इथं मंदिर परिसरामध्ये आम्हाला करता येते त्याचे प्रयत्न आमचे सभापती असतील आणि जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य यांच्या वतीनं ह्या वर्षी आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा काही त्रुटी आहेत, खरं जिल्हा प्रशासनानं त्याकडे इथून पुढं लक्ष द्यावं. आणि त्याचबरोबर आपल्या अख्ख्या कोल्हापूरवर आणि पूर्ण महाराष्ट्रावरतीच पांडुरंगाची आशीर्वाद असावे आणि जे काही संकट आहेत ते सगळे संकट दूर व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पंढरपूरच्या धर्तीवरती नंदवाळा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारच्या सोयीसुद्धा उपलब्ध करण्यासाठी ग्वाही दिलेली आहे साहेबांनी. रामकृष्ण हरी, विठ्ठल हरी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.